त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद। हा चित्रपट पाहून गेल्याच्या नंतर आपण प्रत्येकाने आपापल्या सोशल मीडियावर याचा प्रसिद्धी करावी, अजून लोकांना हा सिनेमा पाहण्यासाठी उद्युक्त करावं, ही माझी चित्रपटाच्या पूर्ण युनिटच्या वतीने आपल्याला नम्र विनंती आहे। कारण हा सिनेमा परमपूज्य बाबासाहेबांनी सांगितलेली शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवणारा सिनेमा आहे। आत्ताच आदरणीय वंदनीय भंतेजींनी सांगितल्याप्रमाणे रविवारचा टाइमपास म्हणून हा सिनेमा नाहीये। इथून जाताना आपण काहीतरी शिकवण न्यायची आहे। बाबासाहेबांनी जसं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा सांगितलंय, तर त्यातल्या काही पात्रांमधून आपण दाखवलंय की तुम्ही शिकून संघटित झाला नाहीत तर त्या संघर्षाला दिशा राहत नाही आणि दिशाहीन संघर्षाला कधीही यश मिळत नाही। त्यामुळे संघटित होण्याची आणि शिकण्याची महत्वाची शिकवण या सिनेमातून आपण दिलेली आहे आणि संघर्ष सुद्धा इतका संयमित दाखवलाय आमच्या निशांत धापसे नावाचा लेखक दिग्दर्शक। आज त्याच्या काही वैयक्तिक अडचणीमुळे तो येऊ शकला नाही। संघर्षावरचे बाकीचे पण सिनेमे आपण पाहिलेत, ते डोकं तापवणारे सिनेमे असतात। म्हणजे आपण तो सिनेमा पाहून इतकं काहीतरी ज्वाळा मस्तकात पेटून बाहेर जातो की बाहेर गेल्यावर कोणी एक विरुद्ध शब्द बोलला तर आपण दगड घालू त्याच्या डोक्यात। पण हा सिनेमा तसा नाहीये, कारण बाबासाहेबांनीच सांगितलंय शिकल्याशिवाय उद्धार नाहीये आपला, आणि शिकलेला माणूस कधीही आडमुटक्या डोक्यासारखा तापत नसतो। त्याच्यामुळे हा सिनेमा पाहून बाहेर जाताना आपलं वैचारिक प्रवर्तन होणार आहे, संताप नाही होणार आहे। मला वाटतं आमच्या सिनेमाचं यश त्याच्यामध्ये आहे। तर ह्याचा सगळ्यांनी बोध घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवण्यासाठी एक प्रेक्षक म्हणून, चळवळीतली माणसं म्हणून तुमचा सुद्धा सहभाग आम्हाला हवा आहे। आम्ही पडद्यावरचे आणि तुम्ही खालची खुर्चीवरचे आपण वेगळे नाही आहोत, कारण ही चळवळ आपली सगळ्यांचीच आहे।